स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीची दुसरी पोएम, ती म्हणजे इंडियन वीवर्स, जिचं लिखाण केलं आहे सरोजिनी नायडू। या पोएमचं ॲप्रिशिएशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आता इंडियन वीवर्सशी रिलेटेड जे सगळे व्हिडिओ आहेत त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही याचे क्वेश्चन आन्सर असतील, पोएम असेल, ती तुम्ही जाऊन बघू शकता। चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करत आहोत इंडियन वीवर्स या पोएमचं ॲप्रिशिएशन समजून घ्यायला। इयत्ता 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशनवर हा प्रश्न येणार आहे, तो असणार आहे 4 मार्कासाठी। म्हणजे इन केस जर तुम्हाला इंडियन वीवर्स या पोएमवर जर बोर्डसाठी प्रश्न आला तर त्याचं आन्सर कसं लिहायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। याचा आन्सरच तुम्हाला मी ते दिलेलं आहे, तेच तुम्ही तिथे कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि तुम्ही चांगले मार्क म्हणजे 4 आउट ऑफ 4 मार्क तुम्ही मिळवू शकता। तर यामध्ये तुम्हाला कुठले कुठले पॉईंट्स विचारले जाऊ शकतात, तर हे जे प्रश्न दिलेले तेच अबाउट द पोएट, पोएम टायटल, थीम, पोएटिक डिवाइस, लँग्वेज स्टाईल, स्पेशल फीचर्स, टोन टाईप, व्हॅल्यूज मेसेज, युअर ओपिनियन अबाउट द पोएम। तर याचा आन्सर लिहिताना लक्षात घ्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्यात कव्हर करायच्या आणि एकदम शॉर्ट आणि सोबर आन्सर मी लिहिलेलं आहे। जास्त खूप लेंदी आन्सर नाही आहे, थोडंसं 2 पेजचा आन्सर आहे। 4 मार्कासाठी इतका आपण तर लिहू शकतोच। तर लिहिताना लक्षात ठेवा, पहिला पॉईंट आपण घेतोय तो म्हणजे अबाउट द पोएट, पोएम अँड द टायटल। पोएटबद्दल माहिती सांगा, पोएमबद्दल सांगा आणि टायटलबद्दल माहिती सांगा। बघा आता पोएटबद्दल माहिती सुरुवातीलाच 2 लाईनमध्ये लिहिली तरी चालेल, पण मी 4 लाईनमध्ये लिहिलेले जे तुमच्याकडून शक्य राहील पाठ होईल ते तुम्ही पाठ करा। सरोजिनी नायडू रोट दिस पोएम। सरोजिनी नायडू यांनी ही पोएम लिहिली होती। शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट अँड फेमिनिस्ट। ती एक राजकीय ॲक्टिव्हिस्ट आणि फेमिनिस्ट आहे, स्त्रीवादी व्यक्तिमत्व। शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स। ती एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, कशाचं तर जे भारतीय चळवळी झाल्यात इंडिपेंडन्ससाठी त्यातलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आपण म्हणू शकतो, ते म्हणजे सरोजिनी नायडू। सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर टू द सॉब्रिक्वेंट निकनेम, सॉब्रिक्वेंट म्हणजे निकनेम, ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया। आता त्यांनी जे काही पोएट म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर नायटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटल्या जातं। ही झाली थोडक्यात माहिती लेखकाबद्दलची, ते लेखिकेबद्दलची। इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 types of garment that the weavers weave at 3 particular times of a day। आता इथं पोएम बद्दल माहिती दिली बघा शॉर्ट मध्ये। आता पोएम मध्ये काय सांगितलेलं आहे तर एक शॉर्ट पोएम आहे ही, जिच्यामध्ये काय तर पोएटेस जी आहे ती काय करते तर 3 गार्मेंट्स बद्दल माहिती सांगते जी विवरकडून विणल्या जातात दिवसाच्या 3 वेगळ्या टायमांमध्ये। इच स्टांजा रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ। आणि प्रत्येक स्टांजा हा काय करतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्युमन्स लाईफचे जे इव्हेंट्स आहेत ते सांगण्याचं काम करतो, जसे की बर्थ, अडल्टहुड अँड डेथ हे। आता टायटल, द टायटल ऑफ द पोएम। आता आपलं सांगितलेलं आहे पोएट, पोएम आणि टायटल। तर टायटलमध्ये काय लिहिणार म्हणजे इथं काही असं वेगळं नाव द्यायची गरज नाही, हेडिंग द्यायची गरज नाही, एवढंच तुम्ही हेडिंग दिलं तरी भरपूर आहे। द टायटल ऑफ दिस पोएम टॉक्स अबाउट इंडियन आर्टिसन स्पेशली वीवर्स। या पोएमचं जे टायटल आहे ते कशाबद्दल बोलते तर इंडियन आर्टिसन स्पेशली वीवर्सबद्दल ते बोलत आहे। द पोएट इज प्रेझिंग द वर्क ऑफ इंडियन वीवर्स इन द पोएम। आणि या पोएममध्ये काय करते तर पोएटेस जी आहे ती, पोएटेस असं म्हणा इथे POETESS, पोएटेस जी आहे ती काय करते तर गुणगान करते कोणाचं तर इंडियन वीवर्स, जे इंडियन भारतीय जे विणकर आहेत त्यांचं ती गुणगान करते आहे या पोएममध्ये। त्यामुळे टायटल इज सफिशियंट, सुटेबल आहे या पोएमसाठी। थीम तुम्ही लिहू शकता सेंट्रल आयडिया। थीम म्हणजे सेंट्रल आयडिया। सरोजिनी नायडूज पोएम इंडियन वीवर्स हायलाइट्स द क्राफ्ट अँड स्किल ऑफ द इंडियन वीवर्स। सरोजिनी नायडूची जी पोएम आहे इंडियन वीवर ती हायलाइट करते काय तर क्राफ्ट आणि स्किल ऑफ इंडियन वीवर्स। इंडियन वीवर्सचं जे क्राफ्ट आहे, काम आणि स्किल, त्यांचं कौशल्य आहे त्याला हायलाइट करण्याचं काम या पोएममध्ये होत आहे। द पोएट टेल्स अबाउट द 3 इम्पॉर्टंट स्टेजेस इन द ह्युमन लाईफ। जी पोएम आहे ती मानवी जीवनातील 3 इम्पॉर्टंट स्टेजेस सांगण्याचं काम करते, जसं की बर्थ, मॅरेज आणि डेथ। या 3 इम्पॉर्टंट स्टेजेस सांगण्याचं काम पोएटेस जी आहे सरोजिनी नायडू ती करत आहे या पोएममध्ये। द पोएटेस रिलेट
रिलेट्स दिस 3 स्टेजेस ऑफ डिफरंट कलर्स अँड डिफरंट टाइम्स ऑफ द डे. आणि पोएट जी आहे ती काय करते, 3 ज्या स्टेजेस आहेत त्या डिफरंट कलर आणि डिफरंट टाइम ऑफ द डेला काय करतायत तर रिलेट करण्याचं काम करत आहे, शो करण्याचं काम करत आहे. डिफरंट कलर्समधून आणि डिफरंट टाइम्समधून या 3 स्टेजेस सांगण्याचं काम पोएट्स इथे करत आहे. ही आहे याची सेंट्रल थीम. पुढचा पॉईंट आहे पोएटिक डिव्हाइसेस, लँग्वेज अँड स्टाईल. The poet has beautified the poem by using numerous figures of speech such as alliteration, simile, repetition, metaphor, etc. पोएम जी आहे ती सुंदर केली गेली कारण लेखिकेने काय केले ते वेगवेगळ्या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच वापरले, जसे की alliteration, simile, repetition आणि मेटाफर हे सुंदर असे फिगर्स ऑफ स्पीच या पोएममध्ये वापरलेले आहेत. The poem has been written in iambic tetrameter. आणि ही जी पोएम ही ती लिहिली गेली आहे ती iambic tetrameter मध्ये लिहिली गेलेली आहे. The poem consists 3 stanzas of 4 lines. आणि या पोएम मध्ये 3 स्टांजाज आहेत आणि प्रत्येक स्टांजा हा 4 लाईनचा आहे. Each stanza follows different rhyming scheme. आणि प्रत्येक स्टांजा हा वेगवेगळ्या प्रकारची रायमिंग स्कीम फॉलो करतो, जसे की A B B C C D D E E F F ही रायमिंग स्कीम आहे या पोएमची. The poet consists of a discussion between the poet and the viewers. आणि पोएटने काय केलं तर याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे कशाचं, द डिस्कशन बिटवीन पोएट अँड द व्ह्युअर. पोएट आणि व्ह्युअर मधलं डिस्कशन या पोएम मध्ये सांगितलेलं आहे. द पोएट आस्क द व्ह्युअर्स अँड द लेटर रिप्लायज. पोएट जी आहे ती काय करते तर त्या विणकाम करण्याला प्रश्न विचारते आणि त्यांच्याकडून उत्तरे घेत आहेत. स्पेशल फीचर्स, टोन अँड टाइप्स. द स्टाईल यूज्ड इन दिस पोएम इज सिम्पल अँड लुसिड. या पोएममध्ये आता स्पेशल फीचर, टोन अँड टाईप याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं तर जी स्टाईल आहे पोएमची या पोएममध्ये ती कशी सिम्पल आणि लुसिड. सिम्पल म्हणजे साधी आणि सुबोध अशी ती आहे. विथ ईच स्टांजा बिगिनिंग विथ अ क्वेश्चन टू इवोक द रीडर्स इंटरेस्ट. आणि हे ज्या स्टांजा आहे त्या प्रत्येक स्टांजाच्या सुरुवातीला प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे काय होईल तर इंटरेस्ट, रीडर्स जे आहे त्यांचा काय इंटरेस्ट काय होईल तर वाढेल त्यासाठी. ओके, प्रत्येक स्टांजाच्या सुरुवातीला प्रश्न विचारला गेलेला आहे लेखिकेकडून. ही स्टाईल आहे, स्पेशल फीचर आहे त्या पोएमचं. द पोएम टेल्स अबाउट द 3 इम्पॉर्टंट स्टेजेस इन द ह्युमन्स लाईफ, नेमली बर्थ, मॅरेज अँड डेथ. द पोएट टेल्स, पोएटने काय केले तर 3 डिफरंट स्टेजेस सांगितलेले ह्युमन लाईफच्या, बर्थ, मॅरेज अँड डेथ. ओके, द पोएट इज रिलेटेड दिस 3 स्टेजेस ऑफ डिफरंट कलर्स अँड हे जे 3 डिफरंट स्टेजेस आहेत त्या डिफरंट कलर आणि टाईमशी काय केलं गेलं ते रिलेट केले गेले आहेत. हे एक स्पेशल फीचर सांगता येईल. द टोन ऑफ द पोएम इज पॉझिटिव्ह अँड रिअलिस्टिक. जी टोन आहे पोएमची ती पॉझिटिव्ह आणि रिअलिस्टिक आपल्याला सांगता येईल. व्हॅल्यू अँड मेसेज. आता व्हॅल्यू अँड मेसेजमध्ये तुम्ही आलं आणखीन, आता हे तर मी सांगितलेलं आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला काय समजलंय किंवा तुम्ही आणखीन काय शिकला आहे पोमध्ये तुम्ही स्वतःही टाकू शकता. ओके, मी म्हणणार नाही की तुम्ही ह्या 2च लाईन कॅरी करा, याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही 1-2 लाईन ॲड करू शकता तुमच्या ओन, कारण मेसेज आणि व्हॅल्यू हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. ओके, तर मेसेजमध्ये मी लिहिलेलं आहे बघा, द पोएटेस डिस्क्राइब्स ऑल द इम्पॉर्टंट स्टेजेस विथ अस. वी कॅन अंडरस्टँड दिस ह्युमन लाईफ स्टेजेस वेल. वी कॅन अंडरस्टँड दिस ह्युमन लाईफ स्टेजेस वेल. द पोएटने काय केलं तर इम्पॉर्टंट स्टेजेस सांगितलेले आहेत या पोएममध्ये आणि आपण त्या काय करू शकतो तर चांगल्या प्रकारे समजू शकतो इथे. आणखी या व्यतिरिक्त मेसेज तुम्हाला काय मिळत असेल तर तुम्ही तो लिहू शकता. आता युअर ओपिनियन अँड अबाउट द पोएम. आता ओपिनियन काय आहे पोएमबद्दल तर ते तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये तुम्ही आणखीन बदलही करू शकता तुम्हाला हवा तसा, परंतु तुम्ही हा लिहिलेला आहे, तुम्ही हा केला तरी चालेल. इंडियन व्ह्युअर्स इज रिअली अ ब्युटिफुल पोएम विच टेल्स अस 3 स्टेजेस ऑफ लाईफ. खूप सुंदर पोएम आहे जे आपल्याला आपल्या 3 स्टेजेस सांगते आपल्या लाईफच्या. इट ऑल्सो फोकस ऑन अवर कल्चर. आपल्या फोकससुद्धा करते आपल्या कल्चरवर. दिस पोएम इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. खूप सुंदर सिम्पल अशी पोएम आहे समजण्यासाठी. अँड फील्ड व्हेरी डीप मेसेज इन इट. आणि खूप असा गंभीर असा डीप सखोल असा मेसेज या पोएममधून आपल्याला मिळतो. आय लाईक दिस पोएम सो मच. मला ही पोएम काय झाली तर खूप आवडली आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता या पोएमचं ॲप्रिशिएशन लिहू शकता. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. इंडियन व्ह्युअर्स या पोएमचं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं असं तुम्ही लिहा आणि निश्चितच 4 पैकी 4 मार्क तुम्ही त्यामध्ये मिळवू शकता. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.